हडपसर परिसरातील रामटेकडी, मांजरे बुद्रुक आणि फुरसुंगी येथील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोलापूर रोड भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे। चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे सुमारे 3.25 लाख रुपयाचे किमती मुद्देमालाची चोरी केली आहे। या प्रकरणी संबंधित पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे, मात्र चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही। सोलापूर रस्ता परिसरात सतत या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामटेकडे येथील प्रथमा बिल्डिंग मध्ये 29 मेच्या मध्यरात्री 12:15 ते 2:30 च्या सुमारास घरफोडी झाली। या प्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 2 अनोळखी व्यक्तीने तक्रारदार आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला, तसंच 54,000 रुपयांची रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरून नेले। हडपसर मध्ये गावडे वस्ती येथील कमल कॉलनी फेज 1 मध्ये 29 मे रोजी दुपारी 2:45 ते 3:30 या वेळेत चोरीची घटना घडली आहे। याबाबत हडपसर पोलिसात 35 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे।